पैसे मागितलेत ना तेवढे दिल्याने काय अंगाला भोकं पडणार आहेत तुमच्या? तू माझ्या आईला माझा व्हिडिओ करून पाठवलास ना, तसंच माझ्या आईचा व्हिडिओ करून मला दाखव ना. अहो इथे काय करताय? 2 मजलेत. समोरच्या घराकडे बघताय का? दार तर बंद आहे. अहो तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं? अगं साऊची आठवण आली. बिचारी साऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे जरा लवकर उठावं, व्यायाम करावा. काय व्यायाम करावा? हा. दिवसभर तू उन्हामध्ये फिरत असतोस का? नाही ना. एक मिनिट. हा एक्सक्यूज नाही. तू हे फील्ड निवडलेलं आहेस, तुला तुझ्या फिटनेस कडे लक्ष द्यायलाच पाहिजे. बरं ठीक आहे, जाण्याआधी 48 सूर्यनमस्कार घालून मग बाहेर पड. आता नाश्ता पाहिजे मला. पुढे तुझी बायको. नाश्ता नाही यार. नाश्ता बनवलाच नाही कारण ती तिच्या सुरक्षणा मावशीच्या मुलाच्या लग्नाला गेली. पण ती नसल्याचा फायदा घेऊन मी तुझ्यासाठी चहा बनवलाय, आलं घालून, खूप साखर. पण एकच कप मिळणार आहे आज. आणि दिवसभरात परत चहा प्यायचा नाही. मी जमदाड्याला फोन करून विचारेन ना. बरं मला सांग, तू का नाही गेलास त्या लग्नाला? नाही, मला बरोबर नाही वाटत आहे. नाही वाटलं म्हणजे काय झालं? कणकण आली? बरं वाटत नाही असं नाही मी म्हणालो, बरोबर वाटत नाही. बर. काय झालं ना, तू जे मला सगळं सांगितलंस ना त्याचं मी इथे रेकॉर्ड करून ठेवलंय डोक्यात. पण त्या सगळ्याची ना संगतीच लागत नाही त्या केसशी. कसली सुसंगती लागत नाहीये? विषय असा आहे की व्हाय सावनी मिरजकर. तू अजून तू का सावनी मिरज? तू यार ना, तुला सांगूनच चूक केली आहे. खरंच ना, काही गरज नाही आहे ना. हा विचार मी करेन, तू याच्यात पडू नकोस. आणि वाय सावनी मिरजकर या तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ती त्या रेव पार्टीला होती म्हणून सावनी मिरजकर. ओके, नाही करत मी हा विचार. व्हाय सावनी मिरजकरचं उत्तर मिळालं. आता पुढचा प्रश्न. व्हाय किलवर. ए बस बस बस, खाली बस आणि ऐक. खाली बस. काय तू उठलास का? बसून ऐक शांतपणे मी काय सांगतो. अरे नाही, आता केस बद्दल बोलतोय की नाही, मग आता बोलूया. असं बसून बिसून केस बद्दल मला नाही बोलताय. बोल. हे बघ, आता ते किलवरचं म्हणशील तर वाय किलवर या प्रश्नाचं उत्तर आम्ही पण शोधतोय आणि अर्थात हे सगळं किलवरच करतोय. अरे तसं नाही रे. व्हाय किलवर म्हणजे बघ ना, कसं आहे ना की जगात ना अशी 2 प्रकारची माणसं असतात बरं का. एक ज्यांना नाव लपवून जगणं आवडतं. दुसरं जे स्वतःचं नाव असं जगजाहीर करून सगळं करत असतात, गुन्हे करत असतात, खून करत असतात, असं डंकेची चोट पडतात, त्यांना अभिमान वाटत असतो. पण जशी तुमची ती कोण ताई ताई विद्या गोळे, त्यांचं खरं नाव आहे की नाही, बरोबर. पण जगाला खरं नाव माहितीच नाही, त्यांना फक्त ताई हेच नाव माहिती आहे. तसंच ह्यांनी याचं नाव किलवर ठेवलंय, म्हणजे ह्याला याची आयडेंटिटी लपवून ठेवायची. तर का 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 हा, यांनी किलवरच नाव का घेतलं तर मला असं वाटतंय चिकू की कदाचित ह्या माणसाला ना पत्त्याच्या खेळांविषयी विशेष प्रेम असावं. आणि त्या पत्त्यांमध्ये सुद्धा ना त्याला किलवर हा पत्ता विशेष आवडत असणार. म्हणजे त्याचं ते रेफरी, अंपायर, जॉकी किंवा वजीर असं नाव का नाही घेतलं? किलवरच का? म्हणजे असं बदाम, चौकट असं का नाही? म्हणजे त्याला किलवर हा पत्ताही पत्त्यांमधला सगळ्यात जास्त आवडता पत्ता आहे. हा हे चिकू, अरे ते तुझे ते खबरींचं नेटवर्क असतं ना, त्या ते जुगारी पत्तेवाले असतील ना, त्यांना विचार ना, त्यांना माहितीये का किलवर कोण आहे ते? बघतो. तोंड उलटून बसून आहे रे, घाण दिसत नाही. बिस्किट पास झाले, चहा पी फक्त. मी 10 वाजता पोहोचतो. हा, त्यांना थांबायला सांगतो. काय रे, कुठे निघालायस तू? अगं, एका मित्राने रेफरन्स दिलंय, त्यांच्या कंपनीमध्ये वेकन्सी. तू जरा जाऊन बघ तिकडे. त्या माणसाला पण भेटून ये, इंटरव्ह्यू देऊनच ये. कधीपर्यंत येशील? आता काय माहिती नाही ग, जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्याही ये. जेवायला येशील ना? मेसेज टाकतो ना मी तुला.
अभय ऐक ना, जास्त वणवण नको करूस. नाही आता नोकरी मिळाली लगेच तरी चालणार आहे. कसं झालं, पैसे संपत चाललेत आणि पुढे काय वाढून ठेवले आपल्याला माहिती नाही. हे सगळं मान्य आहे मला, पण तुला नोकरी करायची नव्हती ना कधी. तुझी स्वप्न वेगळी होती. तुला हॉटेल काढायचंय, बिझनेस करायचा आहे, हो ना? नाही पडत होता मला स्वप्न. जाऊ दे ना श्रद्धा, त्यात काय. गरजवंताला अक्कल नसते, तशी स्वप्नही नसतात. जगण्यासाठी आणि घर चालवण्या इतके पैसे कमवूया इमान आहेत बारे. मला स्वप्न पडतात. आपली साऊ आपल्या घरात परत आल्याची, आपल्या सगळ्यांबरोबर असण्याची. अजून कुठली स्वप्न उरले नाहीत. तरी तुझी डिग्निटी जाईल असं काय करू नको. प्रॉमिस. बाबांना फार आवडलं असतं असं मी नोकरी शोधायला जातोय ते बघायला. ते म्हणतात ना, धंद्याच्या फंद्यात पडू नको रे बाबा, स्टेबल नोकरी कर. त्यापेक्षा फोन कर ना त्यांना, बोल त्यांच्याशी, व्हिडिओ कॉल कर. हं? अगं केला होता, विकासला फोन केला होता नाशिक मध्ये, तर रेंज नव्हती. संध्याकाळी ट्राय करतो. हा हा हा. ऑल द बेस्ट. हो, थँक्यू. अरे महालक्ष्मी आहे आत. मी नीताकडे जाऊन येते जरा. ऐक ना, हे असं सतत लपून आणि असं घाबरून बोलायचा कंटाळा आलाय रे. बोलतो मी भोसलेशी, विचारतो त्याला बाबा टेक्निकल टीम कधी येणार आहे, ते काय आहे ते कधी काढणार. त्या नवीन एसीबीनी चार्ज घेतलाय त्यालाही विचारतो बाबा काय प्रोग्रेस झाला आमच्या केसचा. तेच मी निघतो. नीट जा, कळवत हो राहा. हो हो, बाय. अगं अभय जायच्या गडबडीत होता म्हणून जरा वेळ लागला. बोल. आधी आहे ना, बस तू. मला जरा ओळख करून द्यायची होती तुला. ही माझी मैत्रीण आहे, पल्लवी कोचरेकर. नमस्कार. काही प्रॉब्लेम आहे का? बोल ना. ऍक्च्युली हिचा मुलगा शिवम आपल्या अविरूच्या वर्गात आहे. शिवमचा काही प्रॉब्लेम नाहीये. माझी मोठी मुलगी शिवाली, त्या दिवशी तुम्ही शाळेत जे सांगितलं होतं ना, मुलं घरात काहीच बोलत नाही, स्वतःमध्येच गुंग असतात, ते रात्रभर जागी असतात, तरी सकाळी उत्साही. पर्समधले पैसे गायब. असंच काही माझ्या शिवालीच्या बाबतीत होतंय हो. मला फार भीती वाटते आता. काय विचारू तिला, कसं विचारू? चिडेल ती माझ्या. आणि नाही विचारलं तर हे असंच चालू राहील. काय करू समजतच नाहीये मला. तो माणूस त्यांना विचारतो, काय हो तुमच्या वडिलांचं आडनाव कर्वे? म्हणतं नाही. मग तुम्ही कर्वे रस्त्यावरून तुमच्या बापाचा रस्ता असल्यावर काय कसे चालतात? मुंबई पुण्याकडचं लोक ना, तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठले? मी पुण्याची. पुणे त्यातल्या त्यात बरं आहे, खरंच बरं आहे. आमच्याकडे येऊन बघा, चंद्रपुरात 52 डिग्री टेम्परेचर, प्रचंड उन्हाळा. हातात असलेल्या बंदुका वितळतात हो. कन्नमवार केस माहित असेल तुम्हाला? काय पत्रकार आहात तुम्ही? कन्नमवार केस माहित नाही? एसी गाडीमध्ये बसता आणि बातम्या लिहिता. कन्नमवार केस, नागपूर 2014. भार रस्त्यात दुपारी 1 वाजता एका मोठ्या बिझनेसमनचा खून झाला नागपुरात. दुपारी 1 वाजता. संध्याकाळी 6 पर्यंत 7 गुन्हेगार बकरा होऊन बसले होते चौकीत. दुपारी 1 ते 4 अख्ख्या नागपुरात एकेकाला असा धरलाय की साल्यांना पळायला सुद्धा वेळ नाही मिळाला. कसं आहे, उन्हातानात 12-12 तास पाणी न पिता काम करतो आम्ही. पण लोकांना कळत नाही. आता हे आमचे भोसले यांना तर अजिबात कळणार नाही.
गाडीच्या गुबगुबीत सीटवर बसून बसून बुडावर चरबी वाढवलेली माणसं आहे ती. यांना आमच्याकडे पाठवायला पाहिजे. 8 दिवसात अर्धेहून येतील की नाही बघा. सर मला बोलवलं सर. ड्युटीवर दारू घेऊन येतोस तू? ड्युटीवर चुकलास, कामाला मुकला, लक्षात ठेव. सर मी दारू पितच नाही. मग बाहेर तमाशे का करत फिरतोस? फळ चालव ना, त्यापेक्षा हातात एक ढोलकी घे, नाच, गाणं म्हण, लोक एकत्र होतील, पैसे मिळतील जरा. काय सर कशाबद्दल बोलताय तुम्ही, मला कळेल का प्लीज? असं आहे नेहाजी यांचं. ते दिवसभरात इतके पराक्रम करतात ना, नेमका कुठला सांगायचा हेच त्यांना कळत नाही. श्रमसाफल्य सोसायटीत तिथल्या माणसांसमोर मॉक हिरोगिरी केली म्हणे तू. सर त्याची काही कारण आहेत, ती मी तुम्हाला सांगतो नंतर. बोलू आपण. का नंतर का? आता बोलायला काय प्रॉब्लेम? आपण काही चुकीचं केलं नसेल तर लपवायचा कशाला? हं? पडदे की पिछे कुक करायला आलेलो नाहीये मी इथे. जनता महत्वाची आहे. आपण जनतेचे सेवक आहोत, मालक नाही. नेहाजी सुद्धा. काय नेहाजी, बरोबर आहे की नाही? हो सर. हा मग हे काही आहे ते स्पष्ट बोला. तुमच्या आधीच्या त्या चौधरी मॅडम करत असतील लपून छपून काम, मला जमणार नाही. काय नेहाजी, ही लपून छपून कामं करणं आपल्याला जमत नाही. आपला तो पिंडच नाही. आधीच्या अधिकारी करत असतील, मला नाही वाटत. नाही सर, असं मला नाही वाटत. चौधरी मॅडमने असं काही केलंय असं मला नाही वाटत. विषय एवढाच होता की गोष्टी कॉन्फिडेन्शियल आहे आणि सिव्हिल. हो, कॉन्फिडेन्शियल. वरची कामं वरच्या लेवलची माणसं करतात आमच्यासारखी. तुम्हाला सांगितली तेवढी कामं करा ना आधी. काय कॉन्फिडेन्शियल आहे, काय जाहीर आहे, मला सांगायची गरज नाही. कळलं का? आज श्रमसाफल्य सोसायटीतल्या लोकांची मीटिंग बोलवली आहे. त्यांची तक्रार आहे तुझ्या विरुद्ध. त्यांची प्रत्येकाची पर्सनली हात जोडून माफी मागायची. मी मग कोणी? तुला ऐकू येत नाही, परत सांगावं लागेल. काल झालेल्या चुकीबद्दल जनतेची माफी मागायची, हात जोडून प्रत्येकाची. जनता महत्वाची असते, बरोबर आहे की नाही नेहाजी? पण माझं काही चुकलंय असं नाही वाटत सर मला. The whole history of the world is summed up in the fact that when nations are strong, they are not always just, but when they wish to be just, they are no longer stronger. कोणाचं? वाव, तुमचा? विन्स्टन चर्चिल. माझे सेम विचार आहे, पण तुझा काही विचारांशी संबंध नाहीच आहे. सो तुझा आणि त्या सोसायटीतल्या लोकांची माफी मागायची. ओके जा. जय हिंद सर. एका कर्तबगार वरिष्ठ अधिकाऱ्यानं एका उथळ कनिष्ठाची गुरमी उतरवली. हेडलाईन सर. काही कळतच नाही या मुलीशी कसं बोलावं. तरी घरात वाद नको म्हणून तिला हवं तसं सगळं देतो आम्ही. जितके पाहिजे तितके पैसे, परवानगी सगळं देते. आणि त्यात काही भलतंसलत घडलं तर शेवटी वाईट आई म्हणून मलाच ऐकणं आहे. तुम्ही रडू नका, शांत राहा. कदाचित तुम्हाला जे वाटतंय ना तसं नसेलही. काहीतरी नक्की वेगळं मला जाणवतंय ते. नाही, बरोबर आहे, आपल्याला जाणवतं, पण ही एक फेज सुद्धा असू शकते. म्हणजे मुलं अशी वागतात ह्याला इतरही कारणं असू शकतात. मला वाटतं आपण लगेच कन्क्लुजनवर नको पोहोचायला. तुम्ही एक काम करा, तुम्ही आणि तुमचे मिस्टर एकदा तिच्याशी बोला. आणि यात ना बोलणं कमी आणि ऐकणं जास्त असू दे. म्हणजे तुम्ही तिला लेक्चर देताय, तिला ओरडताय असं तिला वाटता कामा नये. तिला काय वाटतंय ना ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर आपल्याला वाटलं काही तर आपण योग्य तो सल्ला घेऊच या. म्हणजे तुम्हाला जे वाटतंय दुर्दैवाने ते खरं असलं तर आपण पोलिसांकडे जाऊ. तिच्याशी बोलण्यासाठी एखादा काउन्सिलर बघू. वहिनी सुद्धा काउन्सिलर आहे. हे बघा, मुळात तुम्हाला हे काहीतरी वेगळं आहे हे जाणवतंय. हे या वयातली मुलं असंच वागतात असं बघून तुम्ही दुर्लक्ष करत नाही आहात. ह्यातच तुम्ही अर्ध युद्ध जिंकलंय. आणि तू अजिबात काळजी करू नको, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहेत. आणि तुला काहीही गरज पडली तर मी तुला वहिनीचा नंबर देऊन ठेवते. तिच्याशी बोल, तिच्याकडनं सल्ला घे. चालेल ना? हो हो. आणि हे बघा, हा प्रश्न तुमच्या एकटीचा नाही.
हा आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आपण एकत्र मिळून तोंड देऊया. हं? ठीक आहे. कोण पाहिजे? मॅडम आहेत का? कोण मॅडम? या घराची मालकीन बाई. मालकीन बाई नाहीये, नुसतीच बाई आहे. काय काम आहे? ते ना मी एक प्रोडक्ट आणलं होतं ते दाखवायचं होतं त्यांना. हे बघा. म्हणजे फेरीवाली आहेस तू? नाही हो, सेल्स गेले मी. हा म्हणजे तेच ते. तुला आत कोणी यायला दिलं? हा नाही म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये असं सेल बिल गर्लला कोणाला यायला देत नाहीत. चल निघायचं निघायचं, निघ निघ तू. प्रकाशला त्याला तर बघूनच घेते नंतर मी. त्या गेटवर बसून नुसतं झोपा काढायला पाहिजेत त्याला. बाहेरून कोण जात आहे आत, आतून कोण बाहेर येत आहे काय बी कळत नाही त्याला. तू तू निघ निघ चल निघायचं. अहो ताई ऐका ना ऐका ना, मॅडम नसतील ना तर मी तुम्हाला दाखवते ना प्रोडक्ट. हे बघा, ही पायाला लावायची क्रीम ही लावली की भेगा आठवड्यात गायब होऊन जातात. तुम्ही पाण्यात काम करत असाल ना, हा मग तुमच्या पायाला भेगा पण असतील ना. आमच्या पायाला नाही, नशिबाला भेगा पडलेत. आहे का काही क्रीम लावायला? काय मस्करी करतात ताई, गरीबच गरीबाची मस्करी करतोय बरं दिसतं का. ए पोरी, गरिबीची टेप नको लावूस. हा दाखव काय दाखवायचं ते दाखव. हे बघा, हीच ती क्रीम. ही पायाला लावली की भेगा आठवड्यात गायब होऊन जातात. आता कसं असतं, आपल्या पायात उष्णता असते, कामं करून चालून ती उष्णता खूप होते. तर ही लावली की एकदम थंडावा मिळतो, एकदम उष्णता गायब. तुम्ही बघा ते एकदा. असं काय? चांगलंय चांगलंय. कितीला? सॅम्पल आहे, ठेवा तुम्हाला. ए पोरी, फुकटचं काय घेत नाही आपण. हे काय ती किंमत सांग, नाहीतर तुझा क्रीम तुझ्याकडेच घेऊन जा. हो म्हणून तर मी म्हणते तुमच्या मालकीन बाईला बोलवा ना. म्हणजे कसं आहे, पैशाचे जे काय त्यांच्याशीच बोलते ना मी. अगं बाय, तुला सांगितलं ना मॅडम घरात नाहीये म्हणून. हे घे, काय नको तुझं क्रीम बिम, निघायचं हा तू. चल. ताई ताई मला एक ग्लास थंड पाणी देता का? घसा खूप कोरडा पडलाय माझा. उन्हात फिरावं लागतं ना ताई, एक तर रिक्षा पण परवडत नाही आम्हाला. बरं बस, आणते पाणी. नाहीतर पाणी नाही दिलं म्हणून माझ्या डोक्यावर पाप नसतो. पाणी द्या रे, हे ते असं. महालक्ष्मी, दार उघडं का ठेवलंस तू? कोण आहात तुम्ही? इथे आत कसे आलात? काय हवंय तुम्हाला? काही काम आहे का? एक अगं महालक्ष्मी, काय आहे? ताई ताई ती सेलगल आहे सेलगल. ते काय क्रीम विकायला आली होती, तर मी म्हणलं तिला की आम्हाला काय क्रीम बीम नकोय म्हणून. पर तिला पाणी पाहिजे होतं ना म्हणून मग. हा घ्या. आत कशा आलात तुम्ही? सोडलं कसं तुम्हाला? वॉचमन होता ना तिथे? हो, नाव हो. वगैरे सगळं लिहिलेत ना? सगळी माहिती लिहिलीत की नाही? हो, नंबर वगैरे? हो. हा. माझं नाव कोमल, सेफ लाईन कंपनीमधून आले मी. ते आमचे ब्युटी अँड हेल्थ प्रोडक्ट आहेत ना, त्याचाच डेमो द्यायला आले होते मी. नाही नाही, काही नकोय आम्हाला प्रोडक्ट्स वगैरे. तुम्ही घ्या पाणी घ्या. हो. झालं? हा. या तुम्ही आता, चला.
अहो मॅडम, आम्हाला पण नाही आवडत असं दारू फिरून प्रोडक्ट विकायला, पण काय करणार, आमची परिस्थितीच अशी आहे हो. जास्त काय नाही मिळत आम्हाला यातून. आज आम्हाला टार्गेट होता की 2,500चे प्रोडक्ट विकले ना तरच येण्या जाण्याचा खर्च आणि 500 रुपये पगार मिळेल म्हणून. आणि ते 500 रुपये मिळाले ना तरच मला आईचे औषध घेता येतील हो. मीच कमवते आमच्या घरात, मला वडील नाही आहेत. माझ्या आईचे औषधं पण मलाच घ्यावे लागतात. आई आजारी असते हो माझी, आणि बहीण पण लहान आहे. आज जर मी नाही कमवलं ना तर मला जीवच द्यावा लागेल हो मॅडम. नाही, हे बघ कोमल, तू रडू नकोस. तुला हवं तर मी थोडेफार पैसे देऊ शकते तुला. नाही नको, भीक नको मला. नाही अगं, भीक म्हणून नाही, थोडीशी मदत माझ्याकडनं. नाही नको, तुम्ही बोललात, पाणी दिलत ना, हे खूप झालं मला. आजकाल गरीबाला कोण विचारतं. मला काय वाटलं की माझ्या वयाची कोणी तरुण पोरगी असेल या घरात, म्हणजे तिला आवडतील ना हे प्रोडक्ट, म्हणून म्हटलं आहे का कोणी तरुण पोरगी.